अभिनंदन करूयात एका डॉक्टरचं. अहो कारण तो त्याचं आज आयुष्यातलं पहिलं ऑपरेशन करायला निघालाय. बघूयात त्याचं हे ऑपरेशन कसं होतंय ते. आपल्या समोर येत आहेत बुंगाट टीमचे कलाकार. कुठे आणलं मला? स्मशानात आणलं की डॉक्टरकडे आणले? ए बघ इथे काही होणार नाही, टेन्शन घेऊ नकोस, घाबरू नकोस, असं काही म्हणणार नाही मी. कळलं तुला? कळलं ना? कारण ते बरंच काही होणार आहे. भोग आता रे भोग. अरे गेले सगळे मला टाकून. ताई अगं हसू नकोस, नवीन डॉक्टर आहे, दवाखाना नवीन आहे, मोठा सर्जन आहे हा. तो येतोय आता. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. थँक्यू सो मच. थँक्यू नीट एकदा. थँक्यू सो मच. कसलं थँक्यू करतोय हा? तुमच्या शुभेच्छांनी भारावून गेलोय. थँक्यू. कसलं थँक्यू? थँक्यू सो मच. थँक्यू. अरे काय थँक्यू सो मच. एक आपण सेल्फी घेऊया का? कसलं? मी अँड माय फर्स्ट पेशंट फिलिंग हम होंगे कामयाब. कामयाब? ओ माय डॅड. डॅडचा फोन आहे. हॅलो. हा डॅड बोला. डॅड थँक्स. मी तुमच्यामुळे आजचा दिवस बघू शकलोय डॅड. नाही मी तुमचं डोनेशन अजिबात वाया जाऊ देणार नाहीये डॅड. हा हो माझा पहिलाच प्रयत्न असला तरी मी पहिलाच प्रयत्न यशस्वी होणार आहे डॅड. कोण आले गिरायक आले, झोपले बेडवर. डॅड मुहूर्ताची वेळ निघून चालली, मी ठेवतो फोन. गिरायक काय? मुहूर्त काय? कसला मुहूर्त आहे? कसला मुहूर्त? तुझ्या ऑपरेशनचा आणि माझ्या करिअरच्या सुरुवातीचा. हा म्हणजे हे बघ आईने उदी दिले. उदी हे कशाला आहे? उदी कशाला? कुठे काय करायचंय? माझं पायाचं ऑपरेशन आहे. अरे काय करतोय? हा नारळ धोंड्यानाने दिलाय. कशाला नारळ? कशाला? चाक काढायला. अरे कुणाची? हे 12 गावच्या 12 देवाच्या 12 वैवाडीच्या महाराजा. जर काय इडाबिडा असेल या ऑपरेशन मध्ये तर ती पायाखाली दाबून ठेव महाराजा. अरे पायाखालीच दाबून ठेवली ती सगळी. हा हार कुणासाठी आहे? अरे माझं पहिलंच ऑपरेशन आहे ना. यशस्वी झालं तर माझ्यासाठी, फेल झालं तर तुझ्यासाठी. काय करणार आहेस तू? काय घाबरू नकोस, कुठे जाऊ नकोस. तू माझ्या घरच्यांचा असं स्वप्नांचा चुराडा नाही करू शकत तू. तू माझ्या पायाचा चुराडा कर है ना. बघ मित्रा तू उगाच घाबरतोयस. मी राज्यात या मेडिकल एक्झाम मध्ये राज्यातनं दुसरा आलोय. दुसरा. खरंच दुसरा आलाय? मग माझ्या बाबांनी 2 कोटी भरून सेटिंग लावली. तू सेटिंग लावून पास झालायस? मग काय करणार, जमाना सेटिंग रे. करतोस काय मला सांग. 12वीला 37% मिळालेल्या मुलाला मेडिकलला कोण प्रवेश देणार आहे? अरे तू चुकून डॉक्टर झालायस. मग तुला नाटकाच्या सेटिंग लावायला पाहिजे होता. अरे अख्ख्या माझ्या भावंडांना मिळून पण एवढे कधी मिळाले नाही. खूप जास्त आहे ते. थँक्यू. काय थँक्यू करतोय? हा फॉर्म घे. हा फॉर्म कसला? सही कर. काय कसला फॉर्म? कसला? एनओसी. यात असं लिहिलंय की ऑपरेशन दरम्यान पेशंटचं काही वाईट झालं तर त्यास आम्ही जबाबदार नाही. अरे वाईट नसतं रे, बरं वाईट असं असतं ते. ते तसंच असतं. पण कसं आहे माझं पहिलंच ऑपरेशन आहे ना, म्हणून ते बरे होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. म्हणून ते वाईट. मला नाही करायचं. काही घाबरू नको. मी आहे ना. तुला कसला त्रास होतोय सांग? मला ना तुझा त्रास होतोय. ते माहितीये पहिल्यापासून माझा त्रास होतोय तो. आता शरीरात कसला त्रास होतोय? टेर झाला लिगामेंट माझा. लिगामेंट. बर. लिगामेंट टियर. हो. काय असतं ते ना फ्राईड नूडल्स असतात. ते ना अशा वाटीत घ्यायचे आणि खायचे असतात. तुला लिगामेंट माहित नाही? माहितीये मला. ते लिगामेंट ना ते डोळ्यात असतात. हा डोळ्यात असतात. लिगामेंट नावाचा मोतियाबिंद असतो डोळ्यामध्ये. आणि डोळ्यामध्ये असतं का लिगामेंट? नाही माहितीये मला ते घशात. अरे घशात टॉन्सल असतात रे. टॉन्सिल्स. मला काय सांगतोस? तुला माहितीये का कुठे असतात लिगामेंट?
माहितीये तुला? मला माहितीये ना, मी का सांगू? सांग ना मग, सांग ना कुठे असतात. इथे पायात असतात ते. हो इथे असतात लिगामेंट. हो, हो. स्नायू असतात, स्नायू ते लूज झाले ते बसवायचे. गुड गुड. पेशंटला माहिती असलं पाहिजे की आपलं कसलं ऑपरेशन होणार. गुड. हे बघ, डॉक्टरला पण ना माहित पाहिजे मी कसलं ऑपरेशन करतोय ते. हो नर्स. आहे का नर्स पण आहे का? मला वाटलं तू एकटाच सगळं करणार आहेस. आहे का? येस डॉक्टर. हा अच्छा गावात काय होतं? आय, 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 आय. नर्स, हा पेशंट आहे आणि याचा आज आपल्याला हर्नियाचं ऑपरेशन. अरे हर्निया नाही, लिगामेंट. कळलं तुम्हाला कसलं ते? माझ्या लक्षात नाही राहणार. बरं, पेशंट कोण आहे? पेशंट हा आहे. अच्छा, कुठे दुखतंय? त्याच्या इथे पायाला दुखतंय. हे? पाय फोल्ड होतोय? हो होतोय. पाय फोल्ड होतोय. अरे एक मिनिट मी ना आयुष्यात कधीच असा कन्फ्युज झालो नव्हतो. मला सांगा तुमच्यामध्ये डॉक्टर कोण आहे आणि नर्स कोण आहे? मला लवकर सांग. कोण आहे का? हो डॉक्टर. हा डॉक्टर मी आहे, नर्स ही आहे. हा. मग ही का प्रश्न विचारते? अरे का विचारते म्हणजे ती अनुभवी आहे, तिला एक्सपिरियन्स आहे जास्त असा ऑपरेशनचा, म्हणून ती विचारते. हो का? ह्याच्या बापाला सांगायचं ना एखादा चांगला डॉक्टर पण ठेव. ठेवणार सगळ्यांचं होणार, सगळीकडे व्यवस्थित होणार, म्हणून बाबांनी असं सुसज्ज स्टाफ ठेवला आमच्या सोबत. डोंट वरी. बरं डॉक्टर, मला सांगा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची सोय आहे? बस काय यार, एवढं मोठं बाप्पांनी हॉस्पिटल बांधलं, एवढं कळत नाही का आपल्याला? पेशंट बसला बेडवर, ऑक्सिजन ठेवणारच ना. ठीक आहे, 2 झाडं आणून ठेवली आहेत. झाड? हो. तू झाडाने ऑक्सिजन देणार? का 8वीत गेला नाही रे कधी? 8वीत धड्यात आहे, झाडं ऑक्सिजन देतात. एक काम कर ना, त्याच झाडाला लटकून तू मर ना. तुम्ही नका लक्ष देऊ, तुम्ही बोला आता काय करायचं. थांबा. इंजेक्शन दिलं कुठे? इथे टाचेवर देऊया. हो, थांबा. मी देणार होतो, माझं ऑपरेशन आहे ना, सगळं मी करणार होतो. याला काय अर्थ आहे यार? ए भाई, हे बघ, माझं पहिलं ऑपरेशन आहे. हे अख्खं ऑपरेशन शूट झालं पाहिजे. नाही करतो ना, सगळं ऑपरेशन शूट करतो. तुला हिला असं जिमी बिमी घेऊन सगळं शूट करतो आणि हे सगळं युट्यूबला पाठवतो मी. तुझ्या एका चुकीमुळे कसा पेशंटचा मृत्यू होतो ना, हे सगळं पाठवतो मी फेसबुकला. बघ आता म्हणजे माझं पहिलंच ऑपरेशन व्हायरल होणार. हो व्हायरल ना, तुला सगळाच व्हायरल करून टाकणार आहे. वा. आता काय केलं पाहिजे आपण? आता इथे मी एक छोटासा कट देते. एक मिनिट हा. मी डॉक्टर, आता कट तरी मला देऊ दे. देऊ दे ना तिला. अरे मी धार काढून आणले घरून सुरीला यार, याला काय अर्थ आहे? तुम्ही ती चादर उचला. अरे आपला खूप अनुभव असा. बघ. किती मोठा कट दिलाय तुम्ही. मी डॉक्टर हा, मला नको शिकू छोटा मोठा. तू नर्स आहेस, नर्स सारखी राहा. एक मिनिट, मी अनुभवी आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, वर माझाच इन्सल्ट करताय तुम्ही. जास्त बोलू नको, मी अजून कापून टाकेन. अरे तुमची भांडण ना माझ्या मांडीशी आली. किती मोठं कापलंय. डॉक्टर, तुम्हाला काय करायचं तर ते करा, मी चालले. ए थांब ना, नको ना जाऊ. जा. अरे बरं वाटतंय. जाऊ दे, विचार के 56 नर्स आणेन मी. एक चांगला डॉक्टर आण ना तू फक्त. डोंट वरी, आपण सगळं व्यवस्थित करूया, काही घाबरू नको तू. बघ हे बघ, तू ओरडू नकोस. माझा ना मित्र आहे, डॉक्टर आहे, म्हणजे तो प्रॉपर डॉक्टर आहे. असा एक्झामला बसून असा पास बीस झालाय मस्त, नो चिटिंग. त्याला मी विचारतो, डोंट वरी. डॉक्टर गोट्या. एक मिनिट ऐक. जगाची ज्यावेळेस सुरुवात झाली ना, ते आतापर्यंत 2014 पर्यंत गोट्या नावाचा कोण डॉक्टर नाही झाला रे. कोणच डॉक्टर नाही गोट्या नावाचा. आहे खरंच आहे, तो MMWWF आहे. हा काय आहे ते असतं, सॉलिड असतं ते. खूप मोठं असतं ते WWF. मला माहिती आहे. हॅलो डॉक्टर गोट्या. ओके, माझ्यासमोर आता पेशंट संदीप आहे, त्याची मी बायपास करतोय. अरे बायपास नाही रे, लिगामेंट. बायपास इथे, लिगामेंट इथे, मोतियाबिंद इथे, लिगामेंट इथे, किडनी इथे, लिगामेंट इथे. मूर्ख आहेस. लिगामेंटचं ऑपरेशन आहे. तर आता कसं करायचं म्हणजे ते? हॅलो ऐकते ना, हा लिगामेंटचं ऑपरेशन आहे. काय करू? ओके ठीक आहे, फाईन, थँक्यू. काय बोलला? काय मधलं काय बोलला तू? सांगितलं काय बोलला तू? सांग ना. त्याने ना मला एक्झामची चीट दिली. चीट काय फॉलो कर बोलला. आपल्याकडे चीट आहे. यकृत म्हणजे काय रे?
यकृत नाही माहित मला, विकृत माहिती आहे. यकृत काढायचं तुझं? नाही नाही, विकृत काढायचं आपल्याला. हे दे फेकून, हे काय कामाचं नाही. काय आपल्याकडे अजून एक चीट आहे. अजून काय ग मेलो. साधू पिंड. अरे हे देवा. मी आध्यात्मिक नोट कुठून दिलाय ना. हा 4-5 साधूला बोलव आणि माझं पिंड घाल आता. हेच बाकी आहे. काढायचं साधू पिंड. नको नको, हे नको, साधू पिंड पण नको. अजून एक चीट आहे आपल्याकडे. कसलं चीट काढतो. लिगामेंट लिगामेंट आहे. वाचलास तू? लिगामेंट? हाय लिगामेंट आहे. वाचलास तू? लिगामेंट ऐक वाच. मृत्यूनंतरचे जीवन. मागे वाच रे, मागे वाच. लिगामेंटचं ऑपरेशन आता सुरू करूया आपण. अशा पद्धतीने लिगामेंटचं ऑपरेशन झालं. नाही रे, पुढे असेल, अजून पुढे असेल. थायरॉइडच्या ग्रंथीच्या शेजारची नस हळूच कापा. हा मग थायरॉइड, अरे थायरॉइड आहे, थायरॉइड. हा तर लिगामेंटच आहे. अरे हे बघ, थायरॉइड. मी सांगतो हा थाय त्यातला रॉड आणि ती काय ग्रंथी म्हणजे लिगामेंट असेल. ग्रंथी म्हणजे लिगामेंट नाही, तुझ्यावर अख्खा ग्रंथ लिहिला पाहिजे. चिठ्ठी कुठे फेकली? फेकली. अरे यार ह्याला काय अर्थ? आता नाही, आता मी माझ्या परीनेच करतो ऑपरेशन. ए नको ना. मला सांग आधी, कशा लिगामेंट तुटायला गेला कुठे होतास? अरे माझी गर्लफ्रेंड आहे ना, हा. ती मला म्हणाली की ना तू माझ्यावर ना सनी लिओनची स्टेप मार. स्टेप मार म्हणजे बेबी डल म्हणजे बेबी. थांब, हलू नको, हलू नको, हलू नको. अरे माझं रक्त काढ, काय करतो? अरे लय सोपं असंच असतं. म्हणजे आता इंजिन खोलायचं म्हटल्यावर ऑइल बिल काढायला नको काय सगळं. आपण खूप गाड्या खोलल्या, तू काय सांगतो मला? थांब, अरे काय केलंस तू? ऐक. काय घाबरू नको. बघू आता कुठे काय आहे ते. सॉलिड झालं ते. ए, हे काय रे? अरे माझी गुडघ्याची वाटी. हे हवी आहे की टाकून देऊ? ए, मला माझी वाटी दे ना. हवी आहे तुला? देणार वाटी, वाटी. Actually झालं काय माहिती आहे? बेन तुझं हे काढ. हवं काय? हे नडगी आहे ना, नडगी. काय करू आता याचं? हे हवंय तुला की काय टाकून दे? माझं मला लावून दे आताच्या आत. लगेच लावू शकतो आपण. थांब, हलू नको, हलू नको जास्त, हलू नको. ए आई. थांब, थांब, थांब. हलू नको, हलू नको, हलू ए, नको. मेलो. ए, मी बोलतो, हे काढूया का रे? ए, नको काय काढतो, नको चला काढू. काढूया रे. ते तिकडे बघ कोण आहे. आई मेलो रे. काय हे काढ काय? याच्यामुळे झालं असेल ते. हे झालं ऑपरेशन आपण. हा झालं. काय घाबरू नको. व्यवस्थित तोच डिफॉल्ट होता. थांब आता. ऐक मेलो. शिवून टाकतो, पटकन ए, शिवून बाबा. टाकतो मी. कर कर. यांनी सगळं अशी भोकपाट रशीद टाक आणि गाठ मारून मिटून टाक सकता यार. हे मी तुझ्या हातात दिलंय. चुकून आलं त्या हातात. माझ्या हातात कशाला मी काय करू? स्टेपलर आहे. ऐक. वाजलं की हे करा. आयो आयो आया. पिना गंजलेत या. आय, 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 आय. ओके ओके ओके. थांब थांब आता अजिबात हलू नको. व्यवस्थित झालं सगळं. एक मिनिट थांब. एक मिनिट, एक मिनिट. ओके उठ आता. ऑपरेशन सक्सेसफुल आहे. नाही मला विश्वास नाही तुझ्यावर. बरं, काय नाही, इमानदारी मस्त. काय प्रयत्न करा. करेक्ट आहे. नाही मी नाही नाही, टेकवणार. अरे करेक्ट आहे. चल करेक्ट. नाही. अरे राहा ना उभा. डॉक्टर आयला सॉलिड झालं रे पाय. आई शपथ झालं रे. माझं ऑपरेशन सक्सेस झालं. आई शपथ. बाबांना फोन केला पाहिजे. बाबा माझं पहिलं ऑपरेशन. अरे माझी वाटी कुठे? वाटी काय रे? काहीतरी वाजलं रे. काय वाजलं रे? वाटी बाहेर. अरे वाटी इथं मोबाईल. तू मोबाईल आतमध्ये टाकला. मला मोबाईल पाहिजे माझा. मोबाईल नाही आता लगेच मिळणार. call मला नाही नाही आता मोबाईल नाही मिळणार. हॅलो बाबा. बाबा ऑपरेशन सक्सेसफुल झालं बाबा. आणि फोन करू नका आता. काय ब्लॉक करून टाका. मला कळतं का तुम्ही काय करता इथे? हसून हसून मेले होते. आता सगळेच मेले होते हसून हसून. आपण परीक्षकांना विचारूया त्यांना कसा वाटला. मकरंद सर. अलीकडच्या काळात खूप शिक्षण सम्राट गावोगावी भूछत्र्यासारखे आहेत आणि डोनेशन घेऊन वैद्यकशास्त्रासारख्या अतिशय महत्त्वाच्या शाखेमध्ये प्रमोट केली जाणारी जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं काय मग होणार? तर हेच घडणार असं
त्यावरची तुमची कमेंट मला जास्त आवडली. दोघांचाही परफॉर्मन्स ॲज युजल अप्रतिम होता. मधुरा, तू पण अगदी त्यामध्ये चांगली फोडणी दिलीस त्यांच्या त्या Thank you, स्किटला. sir. आणि एकंदरीत भाष्य मात्र जोरदार होतं. मला आवडलं. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. फ्रेंड्स, मला इथे सांगायला खूप मस्त वाटतंय की प्रसाद आणि संदीप यांनी मिळवलेली ही सलग 10वी टोपी आहे. रेणुकाताई, अरे वेड्याचं हॉस्पिटल असल्यासारखा तुम्ही स्किट केला त्यात. एक अत्यंत सिरियस मुद्दा घेऊन थ्रू आउट विनोदी करणं हे खरंच तुमच्याकडून शिकायला पाहिजे. अप्रतिम केलं तुम्ही. मी सेल्फी तर घेणार आहेच, पण तुम्ही सलग 10वी टोपी अशी जिंकलेली आहेत, त्याच्यासाठी चॉकलेट्स पण देणार. सचिन तेंडुलकरने आत्मचरित्र लिहिल्यावर त्याचा डाय हार्ट फॅन पॅडी तो कसा काय मागे राहील? आणि सचिनचे जसे आचरेकर सर आहेत तशाच पॅडीच्या आहेत ना आचरेकर काकू. बघूयात आता आचरेकर काकूंच्या घरामध्ये काय होतंय ते. मच गया क्रिकेट फुटी खिड़की रे, फुटी खिड़की रे, आया बीरज का पैडी संभाल तेरी खिड़की रे, ओ आया बीरज का पैडी संभाल तेरी खिड़की रे. आचरेकर काकू. बॉल, वोट आणि वर्गणी ह्यातलं जर काही मागायला आला असेल ना तर चालता हो, चालता मी घरात बाहेर, बाहेर. चिची काकू ही असलं काही फालतू बट छोटी बात करते छोटी बात. मी काहीतरी वेगळं करणार आता, मोठं मोठं काहीतरी करणार काकू. अरे देवा, म्हणजे सुरुंग काढून बँक वगैरे लुटणारच की काय? नाही काकू मी आता आत्मचरित्र लिहिणार, आत्मचरित्र. काकूड घात काकू ओ काकू तुम्हाला काय झालं? ए काकूंना काय झालं बघा, काकूंचा बीपी लो झाला. ए काकूंना गोळ्या द्या, काकूंना इंजेक्शन देतो काकू. काय लिहिणार आहे? मी आत्मचरित्र लिहिणार आहे काकू. तू काय गणिताचा गृहपाठ आहे का? आत्मचरित्राने सहज कसा बोलतो? अहो काकू, आत्ताच सचिनने पण आत्मचरित्र लिहिलं, तर मी असा विचार केला की मी पण माझा आत्तापर्यंतचा प्रवास असा स्वर्ण अक्षरात लिहायचा. अय्या, आधी स्वतःच नाव न चुकता एका ओळीत लिहून दाखव. हा दाखवतो ना मग. आणि कोणाची बरोबरी करतोस? कोणाची बरोबरी ए करतोस? मी घरात हा, कोणाशी तुलना करतोस तू? सचिनशी? अरे का करायची नाही हा? तुमच्यासारखी माणसं आमच्या आसपास असतात ना, म्हणून आमचं खच्चीकरण होतं. आमची उमेद अशी दडपली जाते. अरे सचिनच्यात आणि माझ्यात किती साम्य आहे माहिती आहे? अरे सचिन मध्ये आणि तुझ्यात काय साम्य आहे? साम्य नंबर 1, तो पुरुष आहे, मी पण पुरुष आहे. वा वा, टाळा वा वा. थँक्यू. अजून साम्य नंबर 2, हा. तो राईट हँडने बॅटिंग करतो, मी पण बॅटिंग करतो. हा? म्हणजे मी पण राईट हँडने बॅटिंग करतो. हा. नंबर 3, त्याच्या फ्रेंड लिस्ट मध्ये मी नाहीये, माझ्या पण फ्रेंड लिस्ट मध्ये तो नाहीये. अरे त्याचे फॅन क्लब किती आहेत माहिती आहेत का तुला? अरे आपले पण काय कमी फॅन क्लब आहेत काय ओ काकू? आणि आपल्या आणि त्याच्या हाईट मध्ये पण फार फरक नाही आहे. आता म्हणजे तू हाईट केलीस हा पॅडी? अहो काकू, मी माझ्या आत्मचरित्रासाठी तुमच्याकडनं पास्तावना लिहून घ्यायला आलो होतो. काय लिहून गेला? पास्तावना. मग तू लिह आणि तूच पस्ताव ना. असं म्हणतो. नाहीतरी तू लिहिलेलं लोकांनी वाचल्यावर ते पस्तावणारच आहे. आणि पस्तावना नाही रे, प्रस्तावना. हा तेच ते काकू, विचार करा बघा. म्हणजे माझं असं आत्मचरित्र असं कवर उघडलं की पहिलंच पानावर तुमची अशी प्रस्तावना असणार. तुम्ही लिहिणार,
प्रिय पॅडीस आणि मग नंतर लिहिणार ब्ला 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 म्हणजे जे काय तुम्हाला माझ्याबद्दल ब्ला असं वाटतं ते सगळं लिहिणार ब्ला 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 असं आणि खाली मग तुमची सही असणार आचरेकर काकू तेवढं वेटेज येणार काकू आणि त्याच्या नंतरच्या दुसऱ्या पानावर दुसऱ्या काकू तुमचं पान पहिलं माझं पान दुसऱ्या पानावर मग मी लिहिणार प्रिय आचरेकर काकू यास माझं पहिलं पुष्प अर्पण. नाही ते सगळं ठीक आहे रे पण तरी पण आत्मचरित्र आणि प्रस्तावना नाही विचार. बरोबर ठीक आहे प्रस्तावना नको तुम्ही एक प्रकरण लिहा. काहीतरीच हो प्रकरण लिहा त्याच्यामध्ये लाचायचं काय आहे. नाही म्हणजे तसं एक प्रकरण होतं कॉलेजमध्ये इतका हँडसम होता ना आणि काय क्रिकेट खेळायचा. ओ काकू तुमचं प्रकरण नाही हो मी आपलं प्रकरण म्हणतोय. आपलं म्हणजे आपले जे नातेसंबंध आहेत ना त्याबद्दल म्हणतो गुरु शिक्षाचे. गुरु शिक्षा नाही रे गुरु शिष्य. गुरु विद्यार्थ्याला काय देतो शिक्षा. मग गुरु शिक्षा. तर आपले जे नातेसंबंध आहेत ना त्याच्याबद्दल यायचं म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल जे जे काय वाटतं ना ते त्या प्रकरणातलं यायचं असं म्हणतोय मी. आत्मचरित्र तुझं मी का लिहिणार. अरे म्हणजे कम ऑन काकू हे सगळे लिहिणार आहेत सगळे लिहिणार. हा शशी आहे ना शशी तो सुरुवात करणार आहे. हा अंशा आहे ना ते मधलं सगळं लिहिणार आहे आणि प्रसाद आहे ना प्रसाद ते अंशाने सगळं घाईगेत पटपट लिहिलेलं आहे ना जे कळणार नाही ते सगळं व्यवस्थित करून मग त्याचा शेवट लिहिणार आहे. यात तू काय लिहिणार आहेस. हे मी सही करणार ना खाली सही करणार असं पॅडी कांबळे. अरे हे बघ स्वतः बसून स्वतः असं हातात पेन घेऊन जे लिहितात ना त्याला आत्मचरित्र म्हणतात. ते दिवस गेले काकू लेखक बसून बिसून लिहायचे ते. अरे मेल्या त्याने किती रेकॉर्ड मोडलेत माहितीयेत का. अरे आपण पण आपल्या सोसायटी मधल्या किती काचा फोडल्यात माहिती आहे का. माझ्या एवढा काचा कोणी फोडून दाखवाव्याच. वर तोंड करून बोलायला लाज नाही वाटत तुला. आयुष्य जगून झाल्यानंतर जे स्वतःबद्दल लिहितात ना त्याला आत्मचरित्र म्हणतात. नाही हा म्हणजे ही पण चर्चा झाली आमच्या मंत्रिमंडळात. आमच्या मित्रमंडळात चर्चा झाली तर त्यांनी मला असा सल्ला दिला माझ्या सल्लागार कमिटीने की ते म्हणाले की तू आपण आहे ना आपण असं 40 वर्षापर्यंतच लिहायचं आणि मग मी नंतर तसं वागत जायचं. आहे काय त्याच्यात. अरे हाय काय नाही काय. अरे तू वाचलंयस कधी कोणाचं आत्मचरित्र वाचलंयस. हा मग आता सचिनच वाच. त्याने कशी सुरुवात केली आहे माझी लव्ह स्टोरी. काकू आपला पण लव्ह स्टोरी सॉलिड आहे माहिती आहे काय. देवयानी आहे ना देवयानी आपली लव्ह स्टोरी आहे काकू. आमची लव्ह स्टोरी आहे ना म्हणजे शाहरुख आणि काजोल सारखी म्हणजे एकदम वर्ल्ड फेमस. तुमने न जाने क्या सपने दिखाए. ती देवयानी आहे ना तिची आई माझी मैत्रीण आहे. तिने सांगितलं मला की तुमच्या इथे बिल्डिंग मध्ये राहतो ना पॅडी तो माझ्या मुलीच्या सगळ्या वस्तू चोरतो म्हणून तिने एक थोतरीत लगावून दिली. चल जा घरी. थांब आता 1 मिनिट. ही आजकालची पोरं म्हणजे ना खरंच. हा दर काकू काकू काय काकू 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 मी काही दिलेलं नाही. आम्ही मध्ये फिरायला गेलो होतो ना मी आणि तुझे काका तर ते म्हणाले की बॅट छान आहे पॅडी आपला क्रिकेट खेळतो त्याला बर्थडेचं गिफ्ट पण दिलं नाही म्हणून तुझ्या काकाने हट्ट केला. मी नाहीच म्हणत होते. काय काकू बस काय पॅडाला काय कळत नाही काय एवढा पण कोणी हट्ट केला आणि कोणी बॅट आणली. नाही मी नाही म्हणत होते. बस काय काकू बस काय जास्त मस्का मारू नकोस. सचिन सारखं क्रिकेट खेळ सगळे रेकॉर्ड तोड आणि मग लिहायचा तो लिही आत्मचरित्र. हा जा. काकू पण एक अडचण आहे त्याची. काय झालं माहितीये का की म्हणजे तुम्ही मला आता ना असं बंधनात अडकवून टाकलंय. आता तुम्ही म्हणालात की सचिन सारखा खेळ मोठा क्रिकेटर हो तर त्यासाठी आता मला याच बॅटने आता परत क्रिकेट खेळायला सुरुवात करायला लागणार आहे. आणि तुम्ही तर कंपाऊंड मध्ये खेळायला मनाई केली आहे पण मी आता कंपाऊंड मध्ये खेळणार. सचिन सारखा मोठा होणार खूप रन्स करणार. या शशा काकूने कंपाऊंड मध्ये खेळायला परवानगी दिली आहे. चल 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 धांदरट आहे ना. आणि हा लिहिणार आहे आत्मचरित्र. नवीन बॅट मिळाल्यावर गेला लगेच. चला मी माझी कामं उरकते नेहमीच आहे.
पॅड्या परत फोडलीस काच कारट्या ये इकडे. कसला गोड परफॉर्मन्स होता तुमचा. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई फारच बढिया परफॉर्मन्स होता खरंच. पॅडी सुप्रिया, इट्स अ प्लेजर सीइंग यू ऑन स्टेज नेहमीच. आणि पॅड्या सगळ्या लहानपणीची चैन जी काय करून घेतलीस तू या ॲक्टमध्ये ना, मला खरंच हेवा वाटत होता तुझा. पण ही गुरुशिक्षा परंपरा चालू द्या, आचरेकर काकू आणि पॅडी. क्या बात. मकरंद सर मला ती आयडिया खूप आवडली की आधी आत्मचरित्र लिहायचं नंतर त्याच्यासारखं वागायचं. पण तुमचा परफॉर्मन्स ॲज युजल खूप सुंदर. मला ही जोडीच खूप आवडली, आचरेकर काकू आणि पॅडी. एक तर त्यात गोडवाई आहे, एक तर फार कौटुंबिक भास होतो त्यामध्ये. आणि ही जोडगोळी अशीच चालू द्या, ह्याचं रेकॉर्ड मात्र खूप करा. आजकाल लोक घरी कमी आणि हॉटेलमध्ये जास्त जेवतात. त्यामुळे हॉटेलमध्ये गेल्यावरती रिकामं टेबल मिळायला खूप प्रॉब्लेम्स होतात. पण कधी कधी त्यामुळेही असेही प्रसंग घडू शकतात. बघूयात, आपल्या समोर येतात सुसाट टीमचे कलाकार. छोल्याची भाजी सोबत बटर रोटी जेवायला आलो म्हणून जागा बुक केली. पण हे काय, इथं काहीच नाही. हाय, आता माझी सटकली, मला भूक लागली. 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 खूप भूक लागली मला. चला आलो 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 चालता चालता 5 स्टार हॉटेलमध्ये आलोय. हे वा 5, 6, 7 स्टार सगळी मंडळी इकडे जेवायला आली आहे. म्हणजे यांच्यासोबत जेवणाचा दुग्ध शर्करा योग माझ्या नशिबी येऊन ठेपला आहे. वा बघूयात काय खायला काय आहे. हा कुठे वेटर, कुठे वेटर. ला 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 ला. हाय बेबी. अरे हाय, काय कुठेस तू. मी पोहोचली हॉटेलमध्ये. म्हणजे का आज आपण डेट सेलिब्रेट करायला भेटणार आहोत ना. येस, ये ये लवकर ये. ये लवकर ये. म्हणजे तू तू इथे टेबल बुक केलायस ना. अरे सगळी टेबल भरली आहे तिथे ऑलरेडी. हा करते काहीतरी. हां ठीक आहे, चल ये लवकर तू. वेटर. Excuse me, sir. May I help you, sir? What would you like to have, sir? Some starters, some snacks, some soup. I can serve you mocktail. I can serve you cocktail. Anything I can serve you, sir. आय लव्ह यू. 5 स्टार हॉटेलमध्ये लेडीज सर्व्हिस. Yes, sir. म्हणजे तुम्ही खरंच वेटर आहात. Yes, sir. आमच्या खास ग्राहकांसाठी खास सर्व्हिस. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही खरंच वेटर आहात. हो सर. बाई एकदा वाड्यावर ये. वाडा वाडा जेवायला वाडा. मला भूक लागली मला. भूक लागलीये. हा, हा. आत्ता जेवायला वाढू. काय सर, ही काय जेवायची वेळ आहे का. 7 वाजलेत आत्ताच. अच्छा, म्हणजे थोडीशी घाई होते का. घाई होतीये मग जरा. तुम्ही एक काम करा, मला काय, अशी सर? एखादी डिश आणा जेणेकरून मी भरपेट नाश्ता करेन. असं नाश्ता सर, असं आत्ता काहीच नाश्त्यासारखं मिळत नाही. अच्छा, असं आहे का. सकाळी नाश्ता संपला. बरं मग मी आता काय करायचं. तुम्ही घरी जा ना. म्हणजे जेवणाची वेळ झाली ना की 2 तासांनी परत या, मग तुम्हाला सगळं मिळेल. नाही ऍक्च्युली काय आहे ना, काय, सर? नॉर्मली माणसाला भूक लागल्यानंतर माणूस जेवण करतो. Correct आहे. आणि तो हॉटेलात येतो. Correct आहे. तसंच मी आलोय. Okay, sir. काय स्पेशल काय तुमच्याकडे सांगा ना. सगळं स्पेशलच आहे सर इथे. असं काय करताय सर. आणि भूक लागल्यानंतर जे समोर येईल ते सगळं आपल्याला चांगलंच लागतं, नाही तर काय सगळं वाईटच लागतं. कुठे मेनू कार्ड कुठे आहे. नाही नाही काय मेनू सर. कार्ड. सर मेनू कार्ड आहे, पण मी काय म्हणते सर, मेनू कार्ड बघायची गरजच नाही. मेनू सगळा तोंड पाठ आहे सर माझा. हो. तुम्हाला काय हवंय सांगा. पनीर बटर मसाला, पनीर टिक्का मसाला, भेंडी मसाला, कारला मसाला, काजू मसाला. मग साला मी इथे कशाला आलोय. जेवायला. Correct. ना मला सांगा, तुमच्या या हॉटेलमध्ये काही स्पेशल मेनू वगैरे असतं? स्पेशल आहे ना सर, सगळं स्पेशल आहे. तुम्हाला काय हवंय. लसुडी, तंदुरी, हंडी, मलाई. मलाही हवी आहे ती. देते देणार, तुम्हालाच देणार सर. आणते हा. एक मिनिट हे इथं काय लिहिलंय. काय, काय? हे दिलवाला पनीर. दिलवालाने पनीर ऑलरेडी लिहिली आहे सर. काय झालंय, हे जे सगळे टेबलवर बसले ते सगळे कपल्स, त्यांनी ऑलरेडी पनीरची डिश ऑर्डर केल्यामुळे प्रॉब्लेम असा पनीर संपलाय सर. अच्छा, संपलंय का. बरं तुमच्याकडे आहे का हे हवाई कबाब आहे का. अरे मस्त डिश आहे सर ती. माहितीये का तुम्हाला.
बम चिकलाकी चिकी चिकलाकी चिकी बम बम चिकलाकी चिकी चिकलाकी चिकी बम बम चिकलाकी चिकी चिकलाकी चिकी चिकलाकी चिकी चिकी नाही का हो बाई, चिकी प्रवासात खातात, हॉटेलमध्ये जेवायला मिळतं ना, ते आणा ना काहीतरी. हवा हवाई हवा हवाई 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 कबाब हवाय 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 आणा ना. हवाय आणा तुम्ही नो आणा. नो प्रॉब्लेम हवाय हवाई आणा. हवाई कबाब हो हो हवाय. अजून काही नाही नाही काहीच नको मला. मी काय म्हणते आता तुम्ही एक हैदराबादी मुर्गा. अजून आला नाहीये. एक्सक्यूज मी काय म्हणतोय ऐका काय, ना काय, तुम्ही. काय? इथे काय शाळा भरली आहे का? आला नाही म्हणजे काय? हैदराबाद वरून निघालाय, अजून पोहोचला नाहीये इथे. अच्छा अच्छा, म्हणजे तो कोंबडा हैदराबादला राहतो. मग काय सर, तुम्हाला डोंबिवलीचा कोंबडा आणणार आहे आणि हैदराबादी मुर्ग म्हणून दिला तर चालणार आहे का सर? मग आम्ही असं कस्टमरला फसवत नाही. ऍक्च्युली काय प्रॉब्लेम झाला माहितीये का सर? ट्रेनचा प्रॉब्लेम, मेगा ब्लॉक. माझ्या पोटामध्ये मेगा ब्लॉक झालाय. मेगा ब्लॉक. भूक लागली मला, भूक लागली. आणा आता काहीतरी आणा. हे बघा मी याच्यासाठी आलेलो नाही हॉटेलमध्ये. हे बघा हैदराबादी मुर्गा जर नसेल ना, तुम्ही एक काम करा, इथं जवळचा आसपासचा कोल्हापूरचा मुर्गा आहे का? त्याचं पण तेच झालंय बघा, कवा धरणं सगळे वाट गेला, खुळा कुठं गेलाय कळणं झालंय बघा. काय करावं त्याचं कळणं. मालवणचं कोंबो. कोंबो तोंडात कोंबो माझ्या, तुम्ही कोंबो काहीतरी. भूक लागली मला, भूक. मग मी काय म्हणते, तुम्ही आहे ना बोट असं पाण्यात बुडवा आणि ते बेंबीला लावा. अच्छा, त्यामुळे काय भूक मरून जाईल. मी या 5 स्टार हॉटेलमध्ये बेंबीमध्ये बोट घालायला आलोय का? कळतंय का तुम्हाला बेंबीला? हे बघा सर ऐका ना. हा काय ऐका, सांगा ना तुम्ही. इथे नको, बाहेर जाऊन हो! करा. काय लावलंय बघा, मला भूक लागली, खूप जोराची भूक लागली. माझ्या पोटातले जे पक्षी आहेत ना ते आवाज करायला लागले तो आता. मला काहीच नाही ऐकवलं, तुम्हाला आलंय का? कोंबडा 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 कोकिळा कोकिळा कशी काय ओरडू शकते? पण कावळे 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 करेक्ट, तुमच्या पोटातले कावळे काव काव करतात, भूक लागली. चुप्पा बस, चुप्पा बस. माझ्या पोटातले पक्षी आहेत ना, ते आता वर आलेत आणि ते म्हणतायत पाहू दे. कळला कळला नाही, कळलं मला, कळलं. सर सर नाही सर 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 ऐका ना सर, सर हायपर होऊ नका सर, मला सगळं कळलेलं आहे. मी तुमच्यासाठी सर ऐका, आणा काहीतरी खायला आणणार आहे मी. आत्ता जाते आणि आत्ता घेऊन येते. एवढं मरतुकडे खातं कुठं जातं कुणाच ठेव. काय 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 मस्त डिश, एकदम मस्त डिश तुमच्यासाठी घेऊन आलेच. हा सर, तुम्हाला बासरी वाजवता येते का? हा बासरी बासरी बास बास ए नाही, काना खाली ऐक ना. बास रे, बास बासरी बासरी बासरी. मला ना काय संबंध काय ते बासरीचा? हा संबंध सांग मला, कळत नाहीये. काय झालं माहितीये का, ऍक्च्युली आमच्या बँड मधला बासरीवाला आज आला नाही. म्हणजे तुमच्या बँडवाला जो बासरीवाला आहे जो आलेला नाहीये म्हणून मी बासरी वाजवायची. एक्झॅक्टली सर. काय माहितीये का, आमच्या लाडक्या कस्टमरचा आज बर्थडे आणि त्याच्यासाठी ते गाणं वाजवायचंय, हॅपी बर्थडे टू यू, आणि ते गाणं त्याला बासरीवर ऐकायचंय. म्हणून म्हटलं सर जमतं का? आम्ही कस्टमरला कधीच नाराज नाही. त्याला नाराज करू नका तुम्ही. मला मारून टाका तुम्ही, भुकेले व्याकुळ करून टाका. मी काय म्हणते, तुम्हाला बासरी वाजवता येत नाही तर तसं सांगा ना, उगाच कांगा वाकसाला करताय. मला बासरी वाजवता येत नाही, कळलं का तुम्हाला? मला बासरी वाजवता येत नाही. हो कळलंय का तुम्हाला? बासरी येत नाही मला वाजवता. भूक लागली, भूक. आता जातो ना. मला नाही जेवायचं तुमच्या हॉटेलमध्ये, नाही जेवायचं तुमच्या हॉटेलमध्ये. मी चाललोय घरी, जाईल माझ्या स्वतःच्या हाताने बनवून खाईल. मराठी पाऊल पडते पुढे. डावडा करू नका. ऐका ना. येस, काम झालंय. हॅलो, हा ये लवकर. अरे ऑफकोर्स, आपण डेट सेलिब्रेट करणार आहे, टेबल नाही, असं कसं होणार? ये लवकर. बाय. एक्सक्यूज मी सर. एक मिसळ पाव त्वरित घेऊन यायचं, त्वरित. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना हे पक्ष्यांचे आवाज आणि तुमचं स्किट कसं वाटलं ते. मकरंद सर. फार उत्तम, फार उत्तम. तुमचा मेनू म्हणजे शाब्दिक कोट्यांनी भरपूर असा. ऋषिकेश, तुझी उपासमार जरी झाली तरी आम्ही मात्र मनमुराद हसलो, पोट भरून हसलो.
आणि तुझं गिमिक खूप चांगलं आहे. ते तोंडात तू पिपाणी ठेवून जे काही अदाकारी आणि कलाकुसर केली आहे त्याला तोड नाही. तुमच्या दोघांचे विशेष अभिनंदन. मी तुम्हाला टोपी देतो. रेणुकाताई, फॅन्टॅस्टिक स्किट होतं. तुमचं टायमिंग अप्रतिम आहे. आणि तू जे काय आपल्या अंगाचे प्रकार करतोस आणि आज तर तू पक्ष्यांचे आवाज, पण ही कला म्हणजे खरंच अमेझिंग आहे तुझ्यात ऋषी. आणि भाषेवर तुझं जो काय कमांड आहे योगिनी, फॅन्टॅस्टिक. म्हणजे त्या स्पीडमध्ये आणि त्या इंटेन्सिटीनी पूर्ण ॲक्टमध्ये तू जे काही भराभर बोलत होतीस ते खरंच अप्रतिम आहे. त्यामुळे मीही सेल्फी घेणार आहे तुमची. डेंग्यूचे डास कुठे सापडतील याचा काहीच नेम नाही, पण आज हा डास सापडलाय बुलेट ट्रेनच्या सेटवर आणि त्याचा सामना झालाय महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याशी. बघूयात काय होतंय ते. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे कलाकार. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाना. आज आमावरी डेंग्यू भारी हवर तो घरोघरी, डास मारायाला ये. डेंग्यू झाला भारी फवारणी करतो मी घरोघरी, डेंग्यू झाला भारी फवारणी करतो मी घरोघरी. फवार फवार सगळीकडे हे डेंग्यूचे डास मारून मारून दमलो. आई शपथ कुठे नाही विचारा, सगळीकडे हे डेंग्यूचे डास आहेत. कंटाळलो. अब एक चुन के मारूंगा, चुन के. त्याला कुठे गेले थे डेंगूचे मच्छर? पता चले कहाँ है तुम लोग? अरे बाहर आ जाओ, क्या चल रहा है तुम लोगों का? गुनगुना रहे हैं मच्छर, हो रहा है डेंगू 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 डेंगू. गुनगुना रहे हैं मच्छर, हो रहा है डेंगू 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 डेंगू. झालं करून झालं की सांग मला काय चाललंय याच्यातून तुझं? कोण आहे? तुला मी आता मारून टाकणार आहे. आक्रमण! घाला मी सुईत कधी दोरा घातला नाही. तू काय मला घालणार सांगते? गुणगुणते काय? कसं आहे ना, आता येतानाच मी एका म्युझिक डिरेक्टरला चावून आली आहे म्हणून गाणं म्हणते. तू म्युझिक डायरेक्टरला चावलीस की तो तुला चावलाय? त्याने तुला एवढं चांगलं गाणं दिलं, त्याला तू काय दिलंस? डेंग्यू. मी डेंग्यूची डास आहे ना, मग डेंग्यूच देणार. म्हणजे त्या ऋषी कपूरांना पण तूच चावलीस तर? नाही रे, मग मला त्यांना चावायचंच नव्हतं. मग ऍक्च्युली ना ते माझे खूप फेवरेट स्टार आहेत. हा, त्यांना मी पाहिलं आणि त्यांच्या प्रेमातच पडले. चल. आणि त्यांना किस करायला गेले. तू कशाला म्युझिकचा किस काढतो? तिने किस दिलाय, त्याच्यातून कळलंय आम्हाला. तेच ना, गालावर किस करायला गेले आणि त्यांना डेंग्यू झाला. म्हणजे तू फक्त सेलिब्रिटी लोकांना चावतेस तर? येस, मिस ती सेलिब्रिटी स्पेशल डास. चुकीचं आहे, फार चुकीचं आहे यार. कोणी माझं कौतुकच करत नाही. तुम्ही माणसं सुद्धा माझं कौतुक करत नाही. म्हणजे हे डेंग्यूचे डास तुम्ही डेंग्यू पसरवणार आणि आम्ही तुमचं कौतुक करायला पाहिजे का? फालतूगिरी आहे. आईला पहिला मलेरिया हिवताप झाला तर 4-8 दिवसामध्ये बरा तरी व्हायचा, आणि आता तुम्ही डायरेक्ट 4 दिवसामध्ये माणसाला उचलून घेऊन जाता. अरे 4 वर्षाच्या लहान मुलापासून ते 80 वर्षाच्या माणसांपर्यंत तुम्ही सगळ्यांना लगेच घेऊन जाता रे. काय लाज वगैरे वाटतं काय तुम्हाला? कसला आनंद मिळतो तुम्हाला इथून? सांगा ना, कसला आनंद मिळतो? त्यात माझी काय चूक? निसर्गाची निर्मिती करताना माझ्या वाटेला जे आले ना ते मी करते. पण डेंग्यूचं थैमान आणि ते पसरवण्यासाठी ना कारणीभूत पण फक्त तुम्हीच आहेत. डेंग्यू झाल्यानंतर काळजी करत बसण्यापेक्षा ना डेंग्यू होऊच नाही ना म्हणून काळजी घ्या. तू माझे डेंग्यू उघडलेस. तू माझे डोळे उघडलेस. खरंच डोळे उघडलेस.
पण तुला माहित आहे का आमचे हे असे कर्मचारी आहेत ना सगळीकडे असे फिरतायत फवारणी करत करत माहितीये. काही एक उपयोग नाहीये. मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये जा बरं, तुम्हाला गेटच्या आत पण सोडणार नाहीत. हेच तर सांगायचा प्रयत्न करतोय. अरे झोपडपट्टी आणि चाळीमध्येच फक्त डेंग्यू होत नाही ग, मोठमोठ्या इमारतीमध्ये सोसायट्यांमध्ये पण होतो डेंग्यू. एवढे मोठमोठे AC लावतात ना, त्याच्यामध्ये खाली पाणी साचतं, त्या पाण्यामध्ये होतात डेंग्यू. हे डास खूप भयंकर असतात ग, आणि ह्याने वाट लागली सगळ्यांची. कारण का हे डास आहेत ना, हे कधीच विषमता पाळत नाहीत. पण मी तुला काय सगळं सांगायला लागलोय? आपण इतक्या वेळ गप्पा मारल्या ना, आता आपण फ्रेंड झालो. फ्रेंड झालो? आता मला तुझ्या घरी घेऊन चल. घरी कशाला? तुझ्या बायकोशी गप्पा मारते ना मी. अशा गप्पा मारणार आहे? अशा गप्पा मारणार आहे? काय फालतूगिरी आहे? येते घरी? हा चल चल चल. असा एक ना मोठा ना टँक आहे आणि छोटा बाउलचा पण टँक आहे. चल. स्वच्छ पाणी आहे ना त्यात? मिनरल वॉटर भरलेलं आहे. पण मला एकटं एकटं वाटेल. कशाला एकटं एकटं वाटेल? अगं तुझ्याकडे गप्पा मारायला गप्पी मासे ठेवलेत ना मी त्याच्यात. काय? हा गप्पी मासे? हा गप्पी मासे आहेत. बचाव! थांब रे. गप्पी मासे पाळा, मलेरिया डेंगू टाळा. खूप मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स, मला खूप आवडलाय. मला इथे अजून एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जेव्हा हे समजलं की बुलेट ट्रेनच्या माध्यमातून आपण डेंग्यूविषयी जागरूकता निर्माण करतोय, तेव्हा त्यांनी आपल्याला औषध फवारणीचं यंत्र हे मदत म्हणून दिलंय. पण तेव्हा त्यांनी आपल्याला हेही सांगितलं की मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये जेव्हा महानगरपालिकेचे कर्मचारी औषध फवारण्यासाठी जातात तेव्हा तिथले वॉचमन्स त्यांना आत जाऊ देत नाहीत. त्यामुळे मी बुलेट ट्रेनच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना हे सांगते की प्लीज तुम्ही डेंग्यू कंट्रोल करण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा. आणि पुन्हा एकदा मी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे खूप आभार मानते. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. मकरंद सर. तुमचा परफॉर्मन्स नेहमीप्रमाणेच एनर्जेटिक होता, उत्साहाने भरलेला होता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो उद्दिष्ट होतं स्किट करण्याचं ते जास्त चांगलं आहे. कारण डेंग्यूनी खरोखरीच दहशत माजवलेली आहे. आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेचे मनापासून आभार. आपण तुमचे गुण बघूयात. रेणुकाताई. मकरंद सर. आपले आजचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले. फ्रेंड्स, आपण अशीच धमाल करायला पुन्हा भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत होऊ दे कल्ला.